नमस्कार, मी माधुरी वैद्य. आज भगवद्गीतेतल्या पुरुषोत्तम अध्यायातले 15 आणि 16 या श्लोकांचे अर्थ विस्ताराने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आणि 17 आणि 18 या श्लोकांचे संक्षिप्त अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओम श्री परमात्मने नमः. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम. भगवंत म्हणतायत, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलेलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि आपोहन ही होत असतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. आपोहन म्हणजे विचारांनी बुद्धीत असणारे संशय, विपर्यय इत्यादी दोष घालवणं. परमेश्वराला जाणणं हे सर्व वेदांचं तात्पर्य आहे. अंतः प्रविष्टा शास्ता जनानाम. जीव आपल्या पूर्वजन्मातलं सर्व काही विसरतो, पण त्याच्या सर्व कर्मांचे भगवंत साक्षी असतात. म्हणून जीव पूर्वकर्मानुसार नवीन शरीरात आपल्या कर्माचा प्रारंभ करतो. प्राणीमात्रांच्या हृदयात मी अमुक आहे, मी तमुक आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस पुरण पावत असते, ती बुद्धी म्हणजे भगवंतच आहेत. संतांच्या संगतीत राहून योग आणि ज्ञान याचा अभ्यास करून आणि वैराग्याने मुक्त होऊन सेवा केली की कर्माच्या साहाय्याने संपूर्ण अज्ञान नाहीसं होतं आणि त्यांचा अहंकार आत्मस्वरूपामध्ये लय पावतो. अशी स्थिती प्राप्त होण्याला सुद्धा भगवंतच कारणीभूत आहेत. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, अगा सूर्योदयो जालिया सूर्याची पहावा धनंजया. तेवी माते मिया जाणावया मीची हेतू. सूर्याचा उदय झाल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो. त्याप्रमाणे मला जाणण्याला मीच कारण आहे. देहाला आत्मा मानणारे किंवा देहाला भोग देणाऱ्या लोकांच्या संगतीत राहून प्रपंचाचं महत्त्व ऐकणाऱ्यांचा आत्मभाव देहाच्या ठिकाणी बुडून गेलेला असतो. ते स्वर्ग आणि संसार या सुखाच्या प्राप्तीकरता कर्म करतात आणि मग दुःख भोगतात. ही स्थिती सुद्धा या अज्ञानी लोकांना भगवंतांमुळेच प्राप्त होते. ज्याप्रमाणे निद्रेला व जागृतीला ज्ञानच कारण आहे, त्याचप्रमाणे ज्ञानी अथवा अज्ञानी अशा जीवांना भगवंतच कारणीभूत आहेत. वेदांनी भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला, पण समग्र ज्ञान प्राप्त करण्यासाठी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 शाखा निर्माण झाल्या. विश्वाचं ब्रह्मस्वरूपही भगवंतच आहेत. श्लोक 16. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. या विश्वात क्षर म्हणजे नाशवान आणि अक्षर म्हणजे अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरं हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. क्षर आणि अक्षर या 2 प्रकारांना परा व अपरा प्रकृती म्हटले. तसंच क्षेत्र आणि क्षेत्रज असंही म्हटलं आहे. जो मूळ आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने सर्व भूतमात्रात संचार करतो, त्या जीवात्म्याला क्षर म्हणतात. तो देहात निवास करतो म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात.
अक्षरासंदर्भात ज्ञानेश्वर माऊली लिहितात, पानसुता निशेष जाये, ना घट भांडादी होय, तया मृत्युंडा ऐसे आहे मध्यस्थ ते. म्हणजे मातीमध्ये पाणी घालून तिचा गोळा तयार केला तर मडकं बनवण्यापूर्वी मातीपणा तर गेलेला असतो, पण मडक्याचाही आकार नसतो. त्या गोळ्याप्रमाणे या अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे. पुढे ज्ञानेश्वर लिहितात, विश्व अवघेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, तिथे अज्ञान दशे केवळे अक्षरू नाभ. म्हणजे जगाचा कास नाहीसा होतो व आत्मज्ञानाचाही बोध होत नाही. या दोहोमधली अवस्था तिला अक्षर म्हणावं असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. 17वा श्लोक. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः, यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष निराळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. श्लोक 18वा. यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादिपिच्चोत्तमः, अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे, म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.